बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. आत्ता सध्या आपण आलो आहोत जे कोरोना काळातील ज्यांना मान भेटला बगाड्याचा त्यांच्या गोट्यावर आलो आहे आणि जे कोरोनातले अनुभव आहेत ते आपल्याला आज सांगणार आहेत आणि त्यांच्याकडून ते जाणून घेणार आहेत. नमस्कार. नमस्कार. तर तुमच्या तिघांची मी आम्हाला नावं सांगा. पहिल्यांदा ओळख करून द्या आपल्या चॅनलला. कांतीला विनायक भोसले, बाळासाहेब भानुदास भोसले, लक्ष्मण विनायक भोसले. बर. तर सर्वांना बावधन खिलारकडून नमस्कार. तर कोरोनात जे बगाड झालं त्या संदर्भातला आम्हाला थोडासा अनुभव, तुम्ही जे बगाड घेतलं किंवा आलं तुमच्यावर, तर ते तुम्हाला वाटत होतं तेव्हा बगाड येईल? मग प्रथमतः मी जी मला ह्या गावात ह्या जगात हे जग दाखवलं, हे गाव दाखवलं, ते प्रथम माझे आईवडील त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो. त्यांच्यामुळे मी काही पुढे इथं हे जग हे गाव हे पाहायला लागलं. तरी तसेच आपल्या ह्या पांढरीत ह्या सुरक्षितेसाठी ज्यांनी संरक्षण दिलं आणि जे आमचे सगळी देखभाल पाहतात आणि आम्हाला सगळं जी आमच्या चालना मिळते ते आमचे खरे म्हणले तर नाथ साहेबांच्यामुळे हे सगळं होत आहे. त्यांचेसुद्धा मी आभार. आणि प्रथमतः तुम्ही इथं आलात आणि आमची मुलाखत घेतात तर तुमचे पण आम्ही आभारी आहोत. स्वागत आहे. बरं, आता कोरोना काळात जी बगाड आलं तुमच्यावर, तर त्या संदर्भात आम्हाला सांगा की बाबा कसं ते तुम्हाला वाटत होतं का त्यावेळेस येईल बगाड? कसं आहे, कोरोना काळात बगाड आलं, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यावेळची परिस्थिती अशी बिकट होती. हा रोग म्हणजे भयानक रोग आणि महामारीचा रोग, हा असा रोग कधीच अजून पाहिला नव्हता आणि प्रथमच आला. पण माझ्या ज्या वेळेला बगाड येणार आहे असं कळतच नव्हतं. पण माहे पौर्णिमेच्या वेळेला काय झालं की ही चाणक्य असती ही ज्या वेळेला बगाड येतं त्याच बगाड्याला कळलं जातं. पण प्रत्यक्षात ज्या वेळेला बगाड येतं त्यानंतर तो सांगू शकतो की मला चाणक्य मिळाली, पण तो बोलू शकत नाही. तर त्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला माहीपौर्णिमा झाल्यानंतर माहीपौर्णिमेला मी कळक तोडायला गेलो होतो. ती कळकाचं ठिकाण सुतारकीतलं होतं आणि खाली नदीकडचं होतं. ह्या ठिकाणी होतो. माझा उत्साह अतिशय चांगला होता आणि जी आपल्या नाथसाहेबांना जो पोशाख लागतो, पांढरी कपडे, हा सगळा परिवर्तन करून मी तिथं गेलो होतो. आणि तो गेल्यानंतर तेव्हापासून मला इतका उत्साह निर्माण झाला होता की मी ज्या पौर्णिमेपासून पहिल्यांदा कळक तोडतात, त्याच्यानंतर लाकडं तोडतात, त्याच्यानंतर असं सगळी कामं होतात. पण हा कोरोनाचा काळ होता त्यामुळं सगळं छुपे मार्गे काम चाललं होतं. तरी पण माझं विशेष होतं असं की ज्या ठिकाणी काम चालू असतं त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला मी हजर होतो. हे माझं वैशिष्ट्य. समजा छुपे मार्गे रस्त्याच्या मळ्यात त्यांनी लाकडाचं काम करायचं नियोजन केलं होतं गाव खात्यानं, तर त्या तिथं गाव खात्याचं सगळं नियोजन झालं. मला कोणी सांगितलं नव्हतं, काय नव्हतं. त्यानंतर माझं दुसरं एक कारण निघालं. आमचं चिरंजीवन मी गेलो होतो खाली एक कडबा बघाय म्हणून तिथं गेलो. पण कसं अचानक तिथं मला मुलगा पण म्हणला, पप्पा आपण तिथं जाता, माणसं दिसतात. ठीक आहे म्हटलं. गेलो. नंतर तिथं छुपे मार्गे बगाडाचं काम चालू होतं. तर गेल्यानंतर म्हणले या. गेल्यानंतर नारळ फोडायला आणि गुलाल लावायलाच माझ्या हस्ते झालं काम तिथं. आणि त्यानंतर अशी कामं बगाडाची होत गेली की कळक ज्या वेळेला कळक आणले जातात, मंदिरासमोर ठेवले जातात, त्या कळकाला सरळ करण्यासाठी जी दगडी ठेवतात त्या दगडाला सुद्धा माझा हात लागला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, काम ज्या वेळेला बगाड जरी यायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी आधी त्याच्या स्पर्श करून जात असतात असं सांगायचं आहे. म्हणजे अनुभव हां, त्या पद्धतीनं माझं सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि ज्या वेळेला होळी पौर्णिमा असते, होळी पौर्णिमेला कौल लावला जातो. कौलाच्या आधी गावाकडून आपल्या होळीसाठी, गाव होळीसाठी, चावडीसाठी बगाड्या गावातर्फे एक बकरू आणलं जातं. ते बकरू वाजत गाजत आणतात. तर त्यावेळेला प्रत्येकजण असं लोकसंख्या जास्त नव्हती, कमी प्रमाणात ही यात्रा पार पडायची होती. 4 ते 5 लोकांच्यात विधी करायचा असं शासनानं सांगितलं होतं. त्या पद्धतीने सगळं चालू होतं. पण माझ्या काय डोक्यात आलं असेल, मी असा विचार केला की गावातल्या पुढाऱ्यांना विचारलं की बाबांनो की म्हटलं बकरं आणायचं आहे, येऊ का मी? नेहमीच तुमच्याबरोबर सहभागी असतो.
तर त्यांनी विचारलं कशासाठी, आपल्याला काय लोक जास्त जमवायचे नाहीत, तर आपल्या कमी लोकात करायचं, तुम्ही काय येऊ नका. तर ठीक आहे म्हणले. तर त्याच्यानंतर मी इथं आमची दोन्ही बैलं बांधली होती, बैलांच्या पुढं असं बसलो कॉटवर, आणि नंतर त्यांची बकरी वगैरे कापून झाल्यानंतर मंदिरात गेली. असं हे छुपे मार्गे चाललं होतं. मंदिरात गेल्यानंतर कौल लावायचं नियोजन होतं. आता कौल लावायचा होता, पण बाहेर बंदोबस्त होता. तर सगळी कौल लावणारी ग्रामस्थ म्हणजे पुढारी 4-5 जी लोकं होती ते मागच्या दरवाज्यानं गेली आत, आणि तिथं त्यांच्या पद्धतीने त्यांनी कौल लावला. तिथं डिपार्टमेंट बाहेर होतं. आणि ज्या वेळेला कौल लावायचा म्हणून जी लोकं होती त्या लोकांची नावं त्यांनी फक्त घेतली होती. ती 2 मिनटं सांगायचं विसरलो. ज्या वेळेला भैरोबाच्या देवळात आपलं नाव घेतलं जातं आधी सुरुवातीला, त्यावेळेला माझं नाव 18वं यादीत नाव होतं. पहिल्या यादीत 18वं नाव होतं. आणि नंतर शासनाला काय कळू नये, बाहेर कुठं गोंधळ आहे कळू नये म्हणून छुपे मार्गे आम्ही दुपारी आम्हाला सांगितलं गेलं की प्रत्येकाला निरोप दिला की तुम्ही जेन्नी माता मंदिरात या, तिथं कोण नसणार आहे. मग आम्ही जेन्नी माता मंदिरात गेलो, आणि तिथं खरं नंबर किती आहेत बगाड्याचं ती तिथं उचलले गेले, चिठ्ठ्या उचलल्या गेल्या. आणि त्यानंतर तिथं चिठ्ठ्या उचलल्या गेल्या, त्यात आपला 9वा नंबर लागला. त्यात 9वा नंबर लागला. आणि ज्या वेळेला कौल लावतात त्यावेळेला 1 नंबर ऑटोमॅटिक कसा देवाच्या कृपेने 1 कमी झाला, त्यामुळे तो 8वा लागला तिथं माझा. तिथं 8 लागला. आणि ज्यावेळेला जेन्नी माता मंदिरात होतो त्यावेळेला बरीच म्हणजे कौल होती सगळी, जरा नेहमीप्रमाणे लोक जरा हीच नव्हती, सगळी घाबरलेली थोड्या वेळात. म्हणजे जी कौलाला नवसाला बोलतात, इतर नवसाला 60-70 लोक असतात, 50 लोक असतात, पण त्यावेळेला 25च लोक होती कौलवाली. तर त्यावेळेला लोकांना मी प्रत्येकाला बोललं गेलं की बाबा रे, हे कौल म्हणजे लावतोय ही जबाबदारीचे काम आहे, की इतर कौल लावणारे वेगळे आहे, ही जबाबदारीचं काम आहे. ज्याला बगाड घ्यायचं असेल त्यानं जबाबदारीनं घ्यायला लागेल, कुणाचा दोष द्यायचा नाही, ज्यानं त्यानं आपल्या जबाबदारी घ्यायचं. आणि मी स्वतः बोलत होतो, माझ्या जोडीला विक्रम पिसाळ हे बोलत होते. आम्ही दोघांनी लोकांना समजून सांगितलं की खरोखर ही परिस्थिती पहिल्यागत नाही, ज्याच्यात दम असेल किंवा ज्याच्यात जे तो घडवायची ताकद असेल, आणि ज्याच्या मी स्वतः सांगत होतो की ज्याच्या घरी भाव असेल, ज्या म्हणजे संकटकाळी बगाड्याच्या बरोबर भाव असावा, असा भाव असेल तरच त्यांनी बसावं, असं मी त्यांना प्रत्येकाला बोलत होतो. तर त्या पद्धतीनं सगळं नंबर घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं तुम्ही घरी जा, तुम्ही काय येऊ नका कौलाला. ठीक आहे म्हणलं. आणि संध्याकाळी कौल लागायच्या टायमिंगला मीच फोन केला पुढाऱ्यांना, म्हणजे जिथं पंच आहे त्या पंचांना फोन केला की बाबा रे कसं काय येऊ का तिकडे. तर ते म्हणले कशाला येत आहे तुम्ही कौल लावलेला आम्ही लावतो, आणि आम्ही तुम्हाला फोनद्वारे कळवतो काय असेल ते. म्हणजे तिथं गेलाच नाही तुम्ही? नाही गेलो मला कळलं की बाबा बगाड. हां, कारण का माहिती आहे का, तिथं जर गेलो असतो तर डिपार्टमेंट बाहेर होतं, तो गोंधळ झाला असता, सगळं गुपित होतं. प्रत्येकाला सांगितलं होतं प्रत्येकानं आपापल्या घरी जायचं, कुठं तुम्हाला वाटेल तिथं देवापाशी बसायचं. पण माझ्या काय डोक्यात आलं नाही की बाबा काय नाही, नेहमीप्रमाणे मी आपलं इथं बैलं वगैरे बांधली होती, बैलांच्यापाशी बसलो होतो, मुलांची मित्र होती 4-5 जण बसली होती. तर मला फोन आला, मग तुम्ही काय करताय म्हणले. तर म्हणले काय नाही, बैलांच्या इथं बसलो आपलं बाहेर. अहो म्हणले तुम्ही नवस बोललेलं आहे, कौलाला तुम्ही ही केलेलं आहे, नाव दिलेलं आहे, आणि म्हणले असं बसायचं असतं का, तुम्ही नेहमीप्रमाणे बसा. तर मग म्हणले मंदिरात जसं, मग माझ्या लक्षात आल्यानंतर मी नेहमीप्रमाणे पांढरे कपडे वगैरे घालून सगळं व्यवस्थित असून देवाऱ्यापुढे बसलो. त्याच्या आधी मला 1-2 फोन आले, आमच्या मित्रांचे फोन आले, मी त्यांना केले फोन, आमचे वकील साहेबांचे फोन आले की नेहमी जी कौलाला येतात माझ्यासाठी, ते वकील म्हणले मी येऊ का कौलासाठी. तर म्हणले नको, इथं परिस्थिती तशी काय नाही. आणि मित्रांचे पण फोन आले, तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही काय येऊ नका, परिस्थिती तशी नाही, इथं मंदिरात कुणाला येऊन देत नाहीत. आणि त्याचा फोन झाल्यानंतर मी काही वेळानंतर लगेच देवाऱ्यापुढे बसलो. देवाऱ्यापुढे बसल्यानंतर आमच्या मिसेस होत्या, आपल्या भैरोबाला कुणाचं काय वारं चालत नाही, आवाज चालत नाही, ही मला पूर्ण माहिती होती. आपल्या भैरवनाथाची काय लागतं काय नाही लागत ती पूर्ण माहिती असल्यामुळं की आमच्या मंडळींना आम्ही पलीकडच्या दुसऱ्या रूममध्ये नेले आणि पोरांनी बंद करून ठेवले.
का तर आवाज येऊ नये, कुठल्या बांगडीचा आवाज येऊ नये, अचानक ती बाहेर येऊ नये. अशा पद्धतीनं मी म्हणजे ह्याच्या पुढे देवाऱ्या पुढे बसल्यानंतर की एक 5 मिनटं बसलो. 5 मिनटां बसल्यानंतर की मला असा झटका बसला, जाणीव झाली की झटका. आता हे नंतर कळलं मला की असा साधारण झटका बसल्यागत झालं. आणि झटका बसल्यानंतर मला थोडं घाबरल्यागत झालं, म्हणजे होतोच तो प्रकार. आणि नंतर रिंग वाजली. मी पोरांना सांगितलं होतं काय घेऊन बसायचं नसतं, काय मोबाईल वगैरे गाड्या ही सगळं पत्ते पाळलं होतं मी. आणि शुभमला सांगितलं होतं फोन खिडकीत ठेवलेला आहे, जरी फोन वाजला तरी तुम्ही उचला, मला काय येता येणार नाही. तेवढ्यात असं मला जशी चाणक्य मिळाली तशी रिंग वाजली. रिंग वाजल्यानंतर मुलानं फोन घेतला. फोन घेतल्यानंतर पहिला पंचांचा फोन होता. म्हणले सरपंच कुठे आहेत? म्हणले देवापुढे बसले. तर म्हणले बगाड त्यांच्यावर आलं. असं शब्द बोलल्या मुलानं इतका खुश झाला की तो माझ्याकडे पळत आल्यानंतर म्हणला पप्पा तुमच्यावर बगाड आले. मग उठल्यानंतर मी ही पोरं होती, 2-4 जण मित्र होती, इथं रूममध्ये आलो बाहेरच्या हॉलमध्ये आल्यानंतर की माझा फोटो काढला त्यांनी, मुलांनी, त्या आनंदाच्या भरात फोटो काढला. आणि फोटो काढल्यानंतर तो फोटो व्हायरल झाला सगळीकडे. फोटो व्हायरल झाला. आणि फोटो व्हायरल झाला की 0 मिनिटात फोन आला लगेचच. ज्यांनी बघितला की म्हणला फोटो पहिला व्हायरल झालेला कट करा आणि तुम्ही जो तुमच्या पद्धतीनं आता तुम्ही तुमचा सांभाळ करायचा, आम्ही काय तिथे येणार नाही, डिपार्टमेंट येईल काय येईल, आता तुम्ही सापडू नका, एवढं करा, एवढी भूमिका घ्या. तर ठीक आहे. मग पोराने फोटो कट केला आणि माझ्या लक्षात आलं, लगेच गाडी यायला सुरुवात झाली. पहिली गाडी जशी आली तशी आता मला प्रश्न पडला की त्यांनी सांगितले की तुमच्या पद्धतीने तुम्ही आता डिपार्टमेंटला काय घावू नका, फक्त तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं बसायचं, कुठं लपायचं, काय करायचं. मी कळल्यानंतर लगेच आमच्या पलीकडे एक 7-8 गुंठ हत्ती घास आहे आणि चिंच येते. त्या चिंचेच्या हत्ती घास आहे तिथं जाऊन मध्ये रात्री 12:30 वाजता 11च्या दरम्यान जाऊन आत बसल्यानंतर गाड्या इकडून यायला लागल्या. मुलांना सांगितलं होतं कुणी काय बोलायचं नाही, कुणी काय सांगितलं नाही. इथं गाड्या भरपूर आल्या, गावातल्या घरी आमची आळीत तिथं गाड्या भरपूर झाल्या. तिथं मला बघायला आले, तिथं काय नव्हतं म्हणून इथं आले लोक, बरीचशी लोक आली. म्हणजे डिपार्टमेंटच्या होत्या का गावात बघायसाठी कोण आहे बघाड्या? कारण का मोबाईलवर बघितल्यामुळं त्यांना कळलं ना फोटोत. आणि बऱ्याचशा गाड्या यायला लागल्यात पण ह्यांना सांगितलं होतं ही काय बोलली नाही कुठे काय. मी हत्ती घासातच बसून राहिलो होतो. जोपर्यंत जवळजवळ अर्धा ते पाऊण 1 तास अंधारात बसलो होतो. आणि अंधारात बसत असताना अचानक शेजारच्या आप्पा गार्डेचे चिरंजीव सचिन गार्डे हे तिथं हजर झाले. आणि त्यांनी मला आत खुसबुस आवाज आल्यानंतर त्यांनी बघितल्यावर मला म्हटले अहो काका इथं का बसलाय? तर मी त्यांना माझी माहिती सांगितली. म्हटलं असं बगाड आले आणि परिस्थिती सगळी लोक आल्यात. हो म्हणला गाड्या सगळ्या येतात आपल्या रस्त्यानं, तर मी दिसू नये, कुणाला सापडू नये म्हणून हत्ती घासात बसलो. तर म्हटले हत्ती घासात बसू नका आता की मग आम्ही त्यांच्या तिथं शेड आहे त्या शेडमध्ये आम्ही बसलो. शेडमध्ये बंदिस्त झाल्यानंतर आम्हाला फोनद्वारे कळायला लागलं. फोन मी घेतलाच नव्हता कारण का आपण काय घ्यायचं नाही इथे. तर शेजारी त्याच्याकडे फोन आला, मुलाकडे फोन दिलता, म्हणलं असं. मग फोननं कळायला लागलं आम्हाला की काय चाललंय काय नाही. तर बाहेर बंदोबस्त चालला होता, त्या बंदोबस्तातून ती बाहेर पडली. त्यानंतर लोक जशी घरी आली तशीच नदीवसुद्धा गेली. कारण का बगाडा आल्यानंतर आपल्यात पहिलं नदीव जातात. मग नदीव काय मुलं होती, काय गावातल्या घरी होती, काय हितं होती, अशा तऱ्हेनं तिथं नदीवली मुलं गावकऱ्यांनी हाकलली, तिकडली गावातली पण हाकलली. पण हिथं राहिलेली बघून कंटाळून गेली. आणि ज्या वेळेला सगळं शांत झालं, 5 दिवसाचा प्रवास कसा झाला की पाणी घालायची सांगतो की तुम्हाला. आता इथनं ज्या वेळेला घरात बसलो नंतर ही सगळं शांत झालं. शांत झाल्यानंतर की मला एक जण न्यायला आला गाडीवर. तर मी म्हटलं तू नक्की आमच्या ह्याच्यातलाच आहेस का? कसं खात्री करून घेतलेली बरी असते ना, कारण का ती त्यावेळेला गावातली फुटीर पण काही लोक होती त्यांच्या बाजूने. त्यामुळं मी म्हटलं तू आमच्या बाजूलाच नक्की आहेस का? तर ते म्हणले काय भिवू नका, आपण सगळ्या याने. तर मग त्यानं गाडीवर मला बसावलं. गाडीवर बसवल्यानंतर भैरोबाच्या देवळाच्या मागचा दरवाजा आहे,
मागच्या दरवाजा तिथं गेलो तर कडनं लोक, इमारती होती, प्रत्येक ठिकाणी गच्चीवनी लोक होती, फक्त बघत होती बगाड्या कधी येते. त्यावेळेला माझं चुकून लक्ष गेलं तर प्रत्येकजण वर बसला होता. मला मागच्या दरवाजानं आत नेलं, पुढं बघितलं तर पुढं बंदोबस्त होता. आता आत गेल्यानंतर आवाज पण असंच बोलतोय असा आवाज पण घडवून दिला नाही, येऊन दिला नाही. की तिथं गेल्यानंतर म्हणले पुजारीने सांगितलं, जोडीदारानं सांगितलं की म्हणले आता शर्ट काढा, बाकीचं नका काय काढत बसू कपडे, फक्त आम्ही शर्ट काढला आणि 5 प्रदक्षिणा एकट्यानं घातल्या, देवाला नमस्कार केला, बोंब मारली आणि तिथनं बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ह्या भगत मंडळींनी नियोजन केलं होतं. ह्या भगत मंडळींच्याकडे नियोजनाचं काम असतं, त्यामुळं पाणी घालायला आम्ही तिथनं पाणी घालायला गेलो. पाणी घालायला गेल्यानंतर आता सगळं म्हणजे बंदोबस्तातच काम तिथून पुढे चाललं होतं आमचं. 5-6 दिवस. 5 दिवस म्हणजे बंदोबस्त. ज्या वेळेला बगाड्या असतो ना, बगाड्याच्या बरोबर आम्ही जास्त 4 ते 5 जण जास्तीत जास्त लोक थांबायची होती. इतर वेळेला अजिबात ते ही होतं ना, कर्फ्यू होता लागला होता, त्यामुळं 3-4 आमच्याबरोबर आम्ही 4 ते 5 जणच होतो पाणी घालाय. आणि बाकी इतर लोक पुढं जायची आणि जागजागी प्रत्येक रस्त्याला, आता बगाड रस्ता आहे, वाय रस्ता आहे, इकडचा वाय रस्ता आहे, त्या रस्त्याला अशी प्रत्येक जण 4-5 जण नियोजन करून उभी केली होती लोक. का कोण येतंय कोण जाते मोबाईलद्वारे त्यांना मेसेज कळवत होते. त्याद्वारे आम्ही जात होतो, नदीला जात होतो. आणि नदीला गेल्यानंतर सगळी पुकुरी नव्हती, आंघोळा वगैरे केले तरी नेहमी धनगर समाजाची एक 7-8 मुलं का नाही, 7-8-10 मुलं, ती कसल्याही परिस्थितीत त्यांना कितीही बंधन आणलं तरी ती थांबली नाहीत. त्यांनी एकच केलं की म्हणले आम्ही थांबणार नाहीत, पाणी घालणार तुमच्यानंतर. पण त्यांची परिस्थिती अशी होती, त्यांना समजा पकडलं तर त्या मुलांनी विशेष सांगायचं म्हणजे खुरी ही घेऊन स्वतः येत होती. त्याचं कारण जर सापडलं तर आम्ही भिजवायला, ह्या दृष्टिकोनातून ती शेवटपर्यंत आमच्याबरोबर होती. असं झाल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी हा आमचा कार्यक्रम रोज चालू होता. पहिल्या दिवशी हा कार्यक्रम झाला, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आम्ही पाणी घालायला निघालेलो. आम्ही 4-5 जणच होतो. 4-5 जण असताना कमानीपाशी गेलो. कमानीपाशी गेल्यावर आमच्याकडे कैशा होत्या. कमानीपाशी गेल्यानंतर बरोबर पुढनं डिपार्टमेंटची गाडी आली. मग त्यावेळेस काय केलं? डिपार्टमेंटची गाडी आल्यानंतर डायरेक्ट ती आमच्या अंगावर आली, डायरेक्टच एंट्री केली. कारण का आता शो प्रकार दिसतोय त्याच्यामुळे ते आले. आम्ही तसंच उभं राहिलो. मला कसल्याही प्रकारची भीती वाटली नाही, काय नाही. आणि आम्ही नियमानुसार 4 ते 5 जण होतो, जास्त जमायचं नाही. त्यामुळे त्यांच्या नियमानुसार 4-5 जण होतो. आपला पोशाख आपण चढवलेला होता, सगळी पांढरी कपडी होती, तोंडाला मास होतं. त्यामुळे त्यांच्या नियमानुसार मी सगळं काय होतं माझ्याबरोबर. त्यांनी विचारलं कुठं निघाला म्हटल्यानंतर मी सांगितलं की पाणी घालायला निघालो भैरोबा देवाला, आम्ही नदीतनं आंघोळ करून पाणी घालतो. म्हणले बगाड्या कोणी? म्हणले बगाड्या कोण नाही बगाड्या. म्हणले नाही. म्हणले कौल लावलाय, आम्हाला कळलं नाही. म्हणले कौल कुठं लावलाय काय? म्हणले बगाड्या नाही काय नाही. मग तुम्ही का पाणी घालताय? म्हणले तर आमच्या घराण्याची पहिल्यापासून परंपरा आहे की बगाड्याच्या बरोबर आमच्या घरातली पोरंही जातातच आणि ही परंपरा आम्ही चालवतोया. त्यामुळं आम्ही तिथनं ठीक आहे म्हणले. असं बोलल्यानंतर त्यांनी पण आम्हाला मागं सारलं, म्हणजे गाडी जी घासून होती मागं सारला आणि आमचा फोटो काढला. फोटो काढल्यानंतर आम्ही गेल्यानंतर नेहमीगत पाणी वगैरे घातलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी की डिपार्टमेंटला कळलं की ह्यांनी गावात येऊन चौकशी केली की अशा फोटोचं काय प्रकार म्हणले पाणी घालतात. तर चांगल्या माणसाने त्यांना सांगितलं की ह्यो बगाड्या आहे आणि ह्यो माजी सरपंच आहे, ही त्यांना कळलं. कळल्यानंतर त्यांनी मग त्यांच्या पद्धतीनं चालू केलं काम चालू केल्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही जी देवळात जी सकाळी बसायचो ती बंद केलं. कारण का आता आपला म्हणले ते पिछा करणार, आपल्याला ते पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही 100% लोकांना कळलं, मला कळलं की मी देवळात लपून बसलो. मागच्या साईडला रूम आहेत ना, आपलं बगाड्याचं मटेरियल टाकतात, त्या रूममध्ये छुपे मार्गे बसल्यानंतर असं 2 तास गेले की परत संदेश आला, कळलं की तुम्ही इथं समजले बसल्यात म्हणून, तर तिथनं हालायचं बघा. तर आता तिथनं पण हालायचा प्रयत्न केला तर म्हणलं आता कसंही केलं तरी पाठलाग हे करणार आहेत लोक.
तर पुजारीला कसं आहे, पुजारीला पण तब्येत बरी नसल्यामुळं, BP वाढत असल्यामुळं, आजारी असल्यामुळं त्यांनी झटकून टाकले. माझी तब्येत बरी नसते, मला काय विचारू नका म्हणून त्यांनी त्यांचा अभय केल्यानंतर मला एकच सांगितलं पुजारीने, तुम्ही आणि तुमचं गाव आणि तुम्ही काय असेल तर तुमचं बघा, मला काय सांगू नका. ठीक आहे म्हटलं, माझ्या पद्धतीने मी करतो. काही आमच्यातली वाड्यातली माणसं होती बरोबर, तर त्यांना मी काय सांगितलं, माझ्या पद्धतीने मी बाहेर पडतो, मला बाहेर पडू द्यात, तुम्ही साधू संतांचा पोशाख द्या, मी त्या वेशात म्हटलं कुठंतरी गावातच राहणार, गावाच्या बाहेर जाता येणार नाही, विशीच्या बाहेर, कारण का पहिल्यापासून नियम आहे, तर बगाड्या ह्या गावातच राहायला पाहिजे. तर मी म्हटलं साधू संतांची कपडे द्या, मी माझ्या मार्गाने मी गावात राहू शकतो. तर जोडीदारांनी वाड्यातल्यांनी काय ऐकलं नाही, म्हणले तुम्ही तसं काय करू नका. आणि तेवढा वेळ गेला, जवळजवळ ह्यांचा सांगण्यात, ऐकण्यात, बोलण्यात, जवळजवळ ते आणण्या करण्यात 1 तास गेल्यानंतर मी पण शांत बसलो नाही. मंदिर सोडलं आणि कुंभारवाड्यात लपलो. कुंभारवाड्यात लपल्यानंतर आता लपायचं तरी कुणाच्या घरी हा प्रश्न असतो, घरी जायचं नाही, कारण कुणाच्या घरी जायचं नाही. गावकऱ्यांना माहिती आहे, बगाड्याला माहिती आहे की अडचण आल्यानंतर फार अडचणीत येतो बगाड्या, हे मला माहिती होतं सगळ्या. त्यामुळं मी सरळ मंदिराचा रस्ता धरला, भावाने आईच्या मंदिराचा रस्ता धरला आणि मंदिरात 1 तास ते 1.5 तास मी बसून राहिलो. 1.5 तास बसून राहिल्यानंतर माझा जेवणाचा टायमिंग झालता, सकाळपासून काय नाही, 1-1:30 वाजले. डबा घरच्यांना सांगितला होता, हे कुणालाच माहीत नव्हतं. घरच्यांनी डबा आणून मंदिरात ठेवायचा असतो आणि मंदिरातनं जी ठराविक लोकांना माहिती होतं तीच लोक मला डबा आणून द्यायची. का तर घरच्यांना कळलं तर घरच्यांच्याकडून दुसरे लोकांना कळलं जाईल म्हणून हे सगळे छुपे मार्गे चालले होते. आणि नंतर डबा आणल्यानंतर मला मंदिरात डबा मिळाला. आता मंदिरात भावाने याच्या ओपन असल्यामुळं मी चादर मागून घेतली आणि तिथं थोडाशी चादर लावली दिसू नये म्हणून, कोण आलं तर. जेवण वगैरे केलं. परत गाड्यांचा आवाज यायला लागला, सायलेन्सर वाजायला लागलं बाहेर. तर म्हटलं आपण अडचणीत येणार आहे, कारण का मी अडचणीत येणार म्हणजे लोक आता तिथली ग्रामस्थ काही 5-6 जण लोक बघायला, जसं माहिती झालं तसं बघायला यायची. माझ्या डोक्यात विचार एकच आला की आता ही लोक बघणार, ही करणार प्रत्येकजण, तर ही चुकीचं आहे. तर म्हटलं आपल्याला जागा सोडली पाहिजे. की मग मी लगेच निरोप पाठवला इथं घरच्यांना, वाड्यातल्यांना. आमच्या वाड्यातले होते निलेश, सचिन वगैरे, शैलेश वगैरे, ही अशी घरातली ही सगळी मंडळी होती. तर ती आल्यानंतर म्हणलं काय करायचं, तर म्हणले त्यांनी मग नियोजन केलं. मी म्हटलं अरे मला तुम्ही ड्रेस द्या आणून, माझ्या पद्धतीने मी करतो. त्यांनी ऐकलंच नाही. तर म्हणले तुमची सोय केली, तुम्ही आपलं गाडीत बसा. आता गाडी आणल्यानंतर मी दिसू नाही म्हणून काचच्या ह्याच्यातनं पण खाली झोपावलं मला, सीट खाली मी बसलो. आणि सीट खाली बसून आल्यानंतर गाडी इकडून पांडीच्या वाढून घरी, म्हणलं मला घरी न्यायचं नाही. म्हणलं काही झालं ना तरी घरी नाही मी राहणार म्हणलं. बगाड्या अजूनपर्यंत घरी राहिला नाही, आणि घरचं जर वेगळं काय झालं तर मला धोकाही मला माहिती होतं. तर म्हणलं घरी नाही, म्हणले घरी नाही नेत. मग त्यांनी आप्पा गारड्याच्या इथं गाडी तशीच नेली. तिथं आमची जमीन आहे, लोक कामाला होती, लोकांना दिसू नये म्हणून लगेच लोकांना सांगितलं तुमची सुट्टी आहे, आता तुम्ही जावा, इथं काय थांबू नका. मग ती लोक कामावली, बाहेर घरी पाठवली. आणि नंतरच मी त्या शेडमध्ये प्रवेश केला. आणि त्या शेडमध्ये मग नंतर मी बसून राहिलेले दिवस काढले. फक्त पाणी घालाय संध्याकाळचा मी बाहेर यायचा, दिवसभर आत राहायचो. तिथं असताना कुणालाही कळून दिलं नाही. कुणाचं बायका माणूस त्यांच्यातलं असताना कुणीही डोकावलं नाही आणि कसल्याही प्रकारचं कळून दिलं नाही कुणाला. आणि मग छबिनाचा दिवस ज्या वेळेला उगावला त्या दिवशी की ह्या पद्धतीनं कार्यक्रम चालला होता. जेवाचा डबा वगैरे आणणे, इथं करणे. छबिनाला मला देवळात गेलो, मंदिरामध्ये गेलो. मंदिरात गेल्यानंतर पाहिलं सगळं. तर छबिना काढायचा कुणी, ही अशी वस्तू जी दिसली मंदिरात, तर कोणी दिसाना. तर पुजारींना विचारलं गेलं. पुजारी म्हणले छबिना म्हणले कोणी काढायचा, कुणाच्या जबाबदारीत काढायचा, कोणच इच्छुक नाही काढण्यासाठी, तयारच नाही. नंतर म्हणले मी सांगितलं, म्हणलं आमच्यातली जी मंडळी आहेत जबाबदार त्यांना बोलवा, ह्यांच्या बाकीची काही त्यांना बोलवा. मग त्यांनी 4-5 लोकांना बोलावले जबाबदार, शशीदादा असतील, शिवाजी नाना असतील, वायवाटदार असतील, अनेक लोक, एक 4-5 जबाबदार लोक बोलावली, पोलीस पाटील असतील. तर ते बोलावल्यानंतर त्यांनी जबाबदारी घेतली. म्हणले जबाबदार आम्ही, काढा छबिना म्हणले. मग तिथनं पालखी तयार करायची लागली पुजारी लोक. आणि पालखी तयार करायला लागल्यानंतर मला लोकांना बाहेरनं कळलं पुजाऱ्याच्या मुलांना
की काका तुम्ही इथं बसू नका, की तुम्ही इथं डिपार्टमेंटला कळले, तुम्ही इथनं जागा सोडा पालखी बसणे. तर पुजारी म्हणले असू देत, काय करणार ना, फक्त आपण सगळ्यात गुलालाचे कपडे सगळ्यांच्या त्याच पद्धतीनं हे करू, त्यांना फक्त रुमाल टाकू. आणि मी तसंच पालखीपाशी बसून राहिलो. बसून राहिल्यानंतर पालखीची टाईम झाला, सगळं पोशाख वगैरे भैरोबाचा चालवला आणि नंतर पालख्या हल्ल्यानंतर मी पालखी बरोबर गेलो. बाहेर पडल्याबरोबर की हा संदेश लगेच काढायचा की पुजारींची मुलं दोघं जण माझ्याकडे आली आणि जशी पळत आली तशी मला मिठीच मारली. म्हणले काका तुम्ही जाऊ नका, कारण डिपार्टमेंटला कळले, डिपार्टमेंट येणारे धरा. त्यांनी मला उचलून देवळात नेलं. देवळात जसं नेलं तसं छबिना इकडे चालू झाला. पण छबिनाचं नियोजन असं केलं तर मी की ज्यावेळेला समजा मी ज्यावेळेला गनिमिक आवाज केला, ज्यावेळेला मी सापडेन त्यावेळेला सगळंच बंद होईल. त्यापेक्षा म्हणलं 2 बागाड्या एक्स्ट्रा तयार केलं होतं माझ्या उंचीसारखे, मला दिसायसारखे तब्येतीनं. असा सचिन मांडेचा बंधू तानाजी मांडेला केलता. त्या जोडीला एक दुसरा पोपटची चिरंजीव त्याला केलता आणि ते पालखी बरोबर चालले. पण मला ह्यांनी धरून आल्यावर नंतर मला कुठं राहत होते की म्हणलं नाही, मी म्हणलं मी बसणार नाही. आणि तिथनं उठल्यानंतर की त्यांना एकच सांगितलं पुजाऱ्यांच्या मुलांना की माझ्या पद्धतीनं बाबा मी हे करतो, तुम्ही अजिबात मला बोधरेश्वरांना कळू देत, कळलं तरी का असेल ती. आणि छबिना पुढे गेला की छबीच्या नंतर विरोध साईडनं मी गेलो, गोंधळ्याच्या घरापाशी गेलो, तिथे छबिना होता. आणि छबिना गेल्यानंतर डिपार्टमेंटची लोकांना बाजूला हटवण्यासाठी तिथं गोंधळ करायला लागली. पालखीसमोर सगळी एकत्र यायला लागली म्हणून काठीनं मारतात, माझ्यासमोर मारले. नंतर गेल्यानंतर मी विचार केला, समजा आपल्याला काठी चुकून लागली, काय झालं तर आपण काय पालखीबरोबर जायचं नाही. म्हणून मी सनगर आळीनं चांदणी चौकानं असा त्या साईडनं जिन्याच्या देवळात गेलो. आणि छबिना नेहमीच्या पद्धतीनं छबिना ह्याच्यात आला, जिन्याच्या मंदिरात आला. जिन्याच्या मंदिरात तिथं गेल्यानंतर की मला बाहेरचे लोक सगळी सफेद असल्यामुळं गुलाल टाकून होता थोडा अंगावर, त्यामुळं फक्त आळीतल्या लोकांनी ओळखलं होतं. आळीतले आमचे पुतणे वगैरे सगळी बरोबर यायला लागली. तर त्यांना मी सांगितलं की बाबा रे माझ्या बरोबर काही येऊ नका, मी माझ्या पद्धतीने छुपी मार्गे चाललेलो आहे. मग तिथनं मागे जिन्याच्या मंदिरात गेलो. जिन्याच्या मंदिरात तिथं गेलो तर कडक बंदोबस्त होता. डिपार्टमेंटची जवळजवळ 10-15 लोक साईडनं दांडकी घेऊन उभी होती. आता ती काय आपल्याला काय विषयच नव्हता कुठला काय. तिथं गेलो मी, गुलाल व्हायला ज्यांनी मातेला एकच सांगितलं की तुझ्या स्वाधीन तू बघ. आणि नंतर गेल्यानंतर मी तिथं बसल्यानंतर छबिना बराच वेळ लागला, एक अर्ध्या पाऊण तासाला छबिना आला. छबिना आल्यानंतर छबिना तिथं गेल्यानंतर पूजा करायची असते, आरती करायची, विधी सर्व आपण करायचं असतो. तर तिथं गेल्यानंतर तो बगाड्या तिथं आत आला आणि पुजारी म्हणला अरे ते धनगर कुठे, पूजा करायची इथं. फक्त मला रुमाल टाकला होता धनगराचा, एक रुमाल दिला होता फाड्या, त्याच्यामुळे तो म्हणला धनगर कुठे. आणि नंतर मी आलो आणि तिथं पूजा करायला माझ्या हातने सगळी पूजा झाली. आणि छबिना मोडल्यानंतर मी खुशकीच्या मार्गानं छबिना हिऱ्याच्या मार्गानंतर भैरोबाच्या मंदिरात आलो. आणि भैरोबाच्या मंदिरात गेल्यानंतर की पालख्या आल्या आणि तिथनं नदीवर जायच्या खाली मार्गात चालल्या. तर पालख्या आल्यानंतर मला कोणी काही सांगितलं नाही, माझ्या पद्धतीनं मी तिथनं पालखीला जी खांदा दिला भैरोबा देवाने ती स्टँडपर्यंत दिला. स्टँडपर्यंत दिल्यानंतर मला पण माहीत नव्हतं, माझ्या जोडीला ब्राह्मण काका आलेत. ब्राह्मण काकाने आमच्या वाड्यातले सचिन मांडे तर ते सुद्धा त्याला घेऊन आलते. तर तिथं स्टँडवर गेल्यानंतर की काका म्हणले बास करा, तुम्ही काय म्हणला पालखीच्या बरोबर थांबू नका, तुमचं काय म्हणले ही नाही, आपण आपल्या मार्गाने विधी करायचा आहे, त्यांच्या मार्गाने ती जाईल. मग आम्ही तिघंजणं गाडीवर बसलो आणि तिघंजणं गाडीवर बसलो ते डायरेक्ट आपल्या नदीकडे जायच्या मार्गाने गेलो. नदीनं जायच्या मार्गाने गेल्यानंतर की आम्हाला रस्त्यानं बंदोबस्त हा प्रत्येक जागजागी होता, डिपार्टमेंटची लोक होती, ती पाहिल्यानंतर बगाड्याला गेल्यानंतर बगाड्याला गुलाल व्हायचा असतो, 5 प्रदक्षिणा घालायची असते, बोंब मारायची असते, हा आपला नियम आहे. तिथं गेल्यानंतर बगाड्यावर गेल्यानंतर डिपार्टमेंट होतं समोर असल्यानंतर आम्हाला आमच्या मनात कुचकुचली की आता आपण सापडणार, असं जोडीदार पण म्हणले. तर मी त्यांना म्हणलं की आपण सापडत नसतो, आता काय करायचं म्हणलं. उभं तर राहिलो, गुलाल व्हायचं आहे, बोंब मारले की समोर डिपार्टमेंट आहे, ते आपल्याला बघणारच, कुठल्या इथून बघणारच काय झालं म्हणून.
तेवढ्या क्षणात आहे का नाही डोळ्याची पापणी लावून दिली नाही तेवढ्यात मोठी गाडी येऊन उभी राहिली त्यांच्यासमोर. 709 उभी राहिली. उभी येऊन गाडी राहिली. तेवढ्यात आमचा कार्यक्रम झाला आणि तेवढ्या वेळात आम्ही डिपार्टमेंटला पास करून पण नदीवर गेलो. नदीवर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं काकांनी आपला विधी आपण करायचा. कंप्लेट आम्ही 11:15ला तिथे नदी होतो. 12:10च्या दरम्यान नाही खाली तिथं पोच झालो होतो. खाली पोच झाल्यानंतर आमच्याकडे जे बगाड्याचे साहित्य होतं ते बगाड्याचं साहित्य नव्हतं. हा सगळा रात्रीचा गोंधळ कोण कुठे ह्याचा काय तपासच लागला. नंतर आमच्या बरोबर जी वाड्यातली पोरं होती त्यांना सांगितलं गेलं की बाबा काय करायचं विधी तर करायचा आहे. ती मला माझ्याबरोबरच होती. तर त्यांना म्हटलं विधी तर करायचं आहे आणि आता बरोबर तर काय नाही. तर हे सगळं मटेरियल हे जमांना म्हणजे काय नाव अण्णांचं अरविंद भोसले त्यांच्याबरोबर त्यांचा चिरंजीव केशव माधू त्या दोघांचं नियोजन केलं होतं. ही सगळं बगाड्याचं मटेरियल त्याच्या ट्रॅक्टरमध्ये आणून त्यांना जाग्यावर पोच करायचं आणि बगाड्याबरोबर काय असेल ते त्यांना नियोजन करायचं. त्या पद्धतीनं त्यांना फोन कॉन्टॅक्ट केला पोरांनी. तर त्यांना फोन केल्यानंतर आणि म्हणले आणण्याची परिस्थितीच नाही. आणायला म्हणजे इतका बंदोबस्त आहे सगळं प्रशासक डिपार्टमेंटची माणसं जागजागी उभी आहेत. आणायचा कसा हा मी विचार करतोय. नंतर 5-10 मिनिटांनं फोन आला की म्हणले आमचा प्रयत्न चालला आहे तुम्ही काय काळजी करू नका नदीपाशी तुम्हाला मटेरियल आणून देतो. त्यांनी काय केलं आपली वीज सोडून कडेगाव मार्गे तिकडून वावरातनं ट्रॅक्टर घालून खाल्ल्या मार्गे सोनेश्वरच्या तिथं असं वगाडे पोल्ट्रीच्या वगाळात आहे का नाही पूर्ण ट्रॅक्टर वगाळात घातला आणि पटापट झाकून ठेवण्यासाठी गंजीच्या पेंड्या टाकल्या त्याच्यावर दिसत नाही म्हणून. आणि नंतर मग आल्यानंतर त्या तसल्या परिस्थितीतून ती पेटी शोधली साहित्याची पेटी शोधली आणि शोधल्यानंतर मग बगाड्याचं साहित्य आलं. बगाड्याचं साहित्य झाल्यावर आंघोळ केली. विधी मार्ग असतो काकांना सांगितलं बाकीची 1-2 होती. आता कुठली आपल्यात ती पद्धत असते 12 बोलू त्यांचं पानं उचलायची विडा उचलायची हे आपला 10 विधी सगळा असतो. तर एक जणालाच मग तो विधी उचलायचं पानं उडायचं काय असेल ते एकालाच करायला लावला. आणि थंडीचा कडाका इतका होता की बर्फ पडल्या थंडी होती. मग आता तिथं जी डिपार्टमेंट होतं जे बगाड लागतं तिथं डिपार्टमेंटचा वरच्या साईडला होतं नदीवर होतं वरती पुलाव होतं साहेब. हा पुलावरती शिट्ट्या मारत होती की त्या पलीकडच्या वजारड्या मंदिराच्या तिथं डिपार्टमेंट होतं पुलाव डिपार्टमेंट होतं. पण आम्ही खाली होतो. ते कसं गेला तिकडून आम्ही खाल्लंच चालत गेलो म्हणजे जिथं आपण उतरतो का नाही तिथनं उतरून आम्ही गपचूपच म्हणजे 4-5 जण आहे का नाही छुपे मार्गच सगळं चाललं होतं. असं कुणाला दिसलं नाही की नाही तर दिसणार आहे अशा प्रकारे केलं नव्हतं की झुडपाचं सावट पडती त्या सावलीनं असं कडकडनं जी साईड रस्ता आहे का नाही त्या रस्त्यानं मग नदीत शिरलो. नदीत शिरल्यानंतर आम्हाला आवाज येत होता की शिट्ट्या वाजतात वरती. पण म्हणलं आता काय द्यायचं नाही आपल्याला काय म्हणजे उजेड आम्ही टॉर्च वगैरे काय केला नव्हता. सगळं अंधारात विधी केला. आंघोळ केली 3 वेळा वरती बुड्या मारून परत 3 वेळा खाली असं ब्राह्मणांनी जसा विधी सांगितलं असा केल्यानंतर कपडे वगैरे घातल्यानंतर मला बगाडा नाही म्हणून सगळीजण म्हणले आता बगाडा म्हणले तुमचं काम झालेलं आहे फक्त आता तुम्हाला गळ पाहिजे एवढंच आपलं राहिलेलं आहे. मग बगाड येईपर्यंत आता काय केलं पाहिजे. मग आम्ही पोल्ट्रीत एक रूम होती त्या रूममध्ये सगळी व्यवस्था केली. आता हे सगळ्या गोष्टी आपल्या लोकांना माहिती आहे की बगाड्याला कुठलं काय चालत नाही. तिथं रूममध्ये माझी व्यवस्था केली. मी तिथं बसल्यानंतर बराच वेळ लोक होते मुलं बंदोबस्तातच होती सगळी की बगाड कधी येतंय काय येतंय ह्या विचारात होते. आणि 1 तासा 1.5-2 तासाच्या दरम्यान नंतर बसल्यानंतर एकच गजर असा आवाज झाला की ना भूतो ना भविष्य असा आवाज झाला. तो गजर इतर गावात पण ऐकायला आला. आम्ही घाबरलो सगळी पोरं घाबरले. पोरं जशा गजर आल्या की काहीतरी झालंय म्हणून पोरं जी पळत सुटली. मी एकटा राहिलो कारण का मला एकट्याला म्हणजे ह्यांना बगाड्याच्या इथं सोडून मला पळता येत नव्हतं. मी तिथं एकटाच राहिलो. एकटा राहिल्यानंतर सगळी गेली बघायला लागली. आणि नंतर बगाडा आल्यानंतर मला सांगायला आले की बगाडा आलेलं आहे तर आपल्याला तिथं जायचं आहे. मग बरोबर मग पहाटे ह्या कार्यक्रमात जवळजवळ 4-4:30 वाजली होती सगळ्या ह्या कार्यक्रम होण्यात. आणि पहाटेच्या तिथं 5च्या दरम्यान आहे का नाही तिथं बगाडा आल्यानंतर आपलं रिंगण असतं. देवानी सांगितलं होतं की
बगाड हे पहाटेच्या वेळेलाच हलवा, दिवस दिवस उगवल्याशिवाय हलवू नका असं सांगितलं होतं वाऱ्यांनी. पण काही लोक आपल्यात हुशार असल्यामुळं ते परिस्थिती बघितली, डिपार्टमेंट आलेलं बघितलं, डिपार्टमेंट इतकं आलं की अलाउशिंग करायला लागलं. पण डिपार्टमेंटपेक्षा आपला जो संच आहे, आपली जी यात्रा होती कंप्लीट सगळी लहान मुलासहित वयस्कर लोकांनी संपूर्ण यात्रा उसात बसली होती, कुणाला दिसत नव्हती. आणि ज्या वेळेला गजर झाला त्यावेळेला दिसले डिपार्टमेंटला एवढी लोक की त्यांना आटापणार नाहीत, त्यामुळं ते अलाउशिंग करायला लागली. आणि अलाउशिंग करत असताना काही लोकांच्या डोक्यात आलं की एखाद्या वेळेला ह्यांनी जर काय केलं, काय घडलं तर त्यापेक्षा बगाडे आपल्या वर जाऊ देत, म्हणजे लवकर आणण्याचा प्रयत्न लवकर आणण्याचा. मग त्यांनी पहाटे 5 वाजताच आम्हाला त्यांनी टांगला ना, लवकर आणण्याचा प्रयत्न. तर पहाटे 5 वाजता त्यांनी आम्हाला बांधलं आणि टांगलं. टांगल्यानंतर सगळं तयार करून आणलं होतं ऑलरेडी. जो बगाड्याचा सापळा असतो ना, साचा असतो, तो साचा तयार करून आणला होता. थोडा कमी जास्त करायला लागला. आणि झाल्यानंतर की मला वर हे केलं, 5 प्रदक्षिणा घातल्या, बोंब मारली, नेहमीगत बोंब मारली आणि गाड्याला गजेर करून हल्ल्यानंतर एका क्षणातच पापणी लवत नेणार तोपर्यंत असा जी वरनं गाडा जसा पडला, म्हणजे जोटं निसटलं, याटण निसटलं, तेव्हा मला जे अवकाश प्रेशरनं दणका बसला की कंप्लीट. पण मी घाबरलो नाही की तिथं थांबल्यानंतर समजलं की खाली अंधारात याटण निसटलेले. आणि त्याच्यानंतर तो वेळ गेला, 1 तासाचा वेळ गेला. आणि 1 तासानंतर की परत तो तयार झाल्यानंतर गाडा हल्ला. गाडा तोपर्यंत दिवस तिकडून दिवस साधारण उगवत होता, सूर्याची किरण पडल्यानंतर मग नंतर हल्ला. आणि गाडा हल्ल्यानंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो जाग्यावर येईपर्यंत की मला आता त्यांची कृपा आहे, ही मी नंतर तुम्हाला तर सांगणार, ही माझी ताकद नाही, माझं काय नाही, फक्त नाथ साहेबांनी मला बुद्धी दिलेली आहे, सगळं केलेलं आहे. अक्षरशः जाग्यावर येईपर्यंत मी वरनं चांगल्या पद्धतीनं बोलत होतो, सगळ्यांना हाका मारत होतो, सांगत होतो कुठं काय करायचं, प्रत्येकाला हातवारे करत होतो. इतका आनंद होता. पण आनंदसुद्धा हा बगाड्याचा मर्यादित ठेवायला लागतो, कारण का मी पणा चालत नसतो, हे मला पण दिसत होतं. अक्षरशः तिथं देवळापर्यंत गेल्यानंतर इतका आनंद होता की तुम्हाला एक सांगा की माझ्या गळ्यातला हाराचं पानसुद्धा हल्लं नाही, फुलसुद्धा हल्लं नाही. आणि जो फेटा होता ना, फेटा एवढा पण हल्ला नव्हता. मला ते विशेष वाटायला लागलं की आपण हाय असं आलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे पहिल्या 5 प्रदक्षिणा घालतानाच फेटा निसटतो. बरं, अंतर तेवढंच आहे, अंतर काय कमी नाही, फक्त वेळ कमी लागला 9:30 वाजेपर्यंत. पण मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठलाही नाही. नाथसाहेबांच्या कृपेने अगदी व्यवस्थित आलं. आणि उतरल्यानंतर ते विधी झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर ह्यांनी पकडापकडी चालू केली. तोपर्यंत आमच्या जोडीला जवळपास 50 मुलं होती. मी मंदिराच्या तिथून बाहेर पडलो, घरी यायसाठी आलो. घरी आल्यानंतर ओवाळणी वगैरे सगळ्याची असते, ती ओवाळणी करते. तेवढ्यात मला फोन आला, ओवाळणी झाली की म्हणले कुठे आहे तुम्ही? तर म्हणले आता घरी आलो, बसली. सगळी मुलं आळीतली, ती गावातली बरीच मुलं होती, जवळजवळ 100-125 पोरगं होते त्यावेळेला इथं आल्यानंतर. तर म्हणले मी बसलेलो आहे. म्हणले एक करा, तुम्ही घरी पोचलाय पण तुम्ही आता सापडायचं नाही. तर म्हणलं का बाबा? बगाडा नाही म्हणले, जोपर्यंत बगाड आपलं शीड उतरत नाही तोपर्यंत तुम्ही सापडायचं नाही. माझ्या पुढे दुसरा प्रश्न उभा राहिला की आता काय, पहिलं जसं 5 दिवस काढल्यात तसंच दिवस काढायचं. बघ, मी घरात आल्यानंतर कसं 2 घास खाल्ले. 2 घास खाल्ल्यानंतर की कपडे भरली. चिरंजीवला सांगितलं, म्हणलं कपडे भर माझी. कपडे भरायला लागले. म्हटले की घरातली सगळी बघायला लागली. तर म्हणले काय नाही, मला बाहेर जायचं आहे, कपडे भरा. कपडे भरल्यानंतर मी वरचा रस्ता धरला. एक बुद्धी अशी आहे की नाथसाहेबांच्याच कृपेने की जो पहिला बगाड्या होता त्या बगाड्या घरी माझी पाय वळले गेली. बाळू गायकवाड ह्यांच्या घरी माझे ऑटोमॅटिक तिकडे पाय वळले गेले. चिरंजीव ऋषिकेश काय म्हणला, पप्पा तुम्ही इकडे वर कुठे येत आहे? तर म्हणलं अरे फोन आलाय, असं झालं, सापडायचं नाही. तर म्हणलं आपलं आता हे इथं गावात कुठेही सापडू शकतो, तिकडं रस्ता नाही, आडवाटी घर आहे, त्यामुळं मी तिथं राहिलो. आणि 5 दिवस आहे, परत शेड उतरसपर्यंत मी तिथं राहिलो. आणि तिथं राहिल्यानंतर 15 दिवसानं शेड उतरलं. शेड उतरायला सुद्धा डिपार्टमेंटने लोक बोलावली, पण लोक येत नव्हती. पण आम्हाला फोन केला, निदान बगाड्याच्या घरची काय 4-5 तिकडले का म्हणले पकडून जर नेलं
डिपार्टमेंटनं. त्यासाठी म्हणले आणि ज्या वेळेला त्यांनी बगाड उतारल्यानंतर मी घरी आलो. घरी आणतो नेहमीप्रमाणे आमचं चालू राहिलं आणि बगाड्याला हजर करा म्हणून डिपार्टमेंट जो आम्ही 7-8-10 दिवसांना हजर झालो. फक्त आम्ही 13 ते 15 जण मागं राहिलो होतो. आमच्यावर तक्रारी झाल्या होत्या आणि त्या तक्रारी म्हणले तुम्हाला कसल्याही परिस्थितीत हजर राहायला लागेल. तर मग आम्ही एक दिवस ठरवला की आम्ही 10-15 जण 13 जण होतो ना 13 जण ते मग आम्ही डिपार्टमेंटला जाऊन स्वतःच हजर झालो. हजर झाल्यानंतर आम्हाला त्यांनी तिथं दिवसभर थांबवलं. कोर्टासमोर केलं न्यायचं होतं. कोर्टासमोर नेत असताना आपल्या गावातील आधी केसेस झाल्या होत्या. काही लोकांच्या केसेस झाल्या होत्या. त्या केसेस जवळजवळ 3 दिवस माझ्या माहितीनुसार 3 दिवस रात्री 2 वाजेपर्यंत कोर्ट थांबवलं होतं. आणि नेमकं 2-3 दिवस कोर्ट थांबवल्यामुळं कोर्ट वैतागलं आणि ज्या वेळेला आमच्या वेळ आली की आम्ही 13 जण आहे म्हणून त्यांना समजल्यानंतर कोर्टानं 4:30च्या दरम्यान कुठल्या तरी कारणानं मिटिंग आहे म्हणून त्यांनी सातारला पळ काढला. पळ काढल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला हजर होतो आणि पोलीस स्टेशनची जबाबदारी होती. पोलीस स्टेशनच्या मोठं अडचण आली. कोर्ट नाही म्हटल्यानंतर आता हँडला तर न्यायला पाहिजे आणि कोर्ट तर नाही त्याच्यामुळं पुढली कागदपत्र रांगणार नाहीत. तर आम्हाला थांबवल्यानंतर हालचाली मोठ्या प्रमाणात चालू झाल्या. आता आम्हाला सोडू शकत नाहीत. जरी आम्हाला बेड्या नव्हत्या तरी म्हणले डिपार्टमेंट आता तुम्हाला बाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही म्हटल्यानंतर आम्हाला गाडी केली. गाडी करून पिंजऱ्याची कोर्टात नेलं. कोर्ट येणारे म्हणून फोन आला होता म्हणून तिथं नेलं आणि तिथं नेल्यानंतर एक अर्धा-पाऊण तास कोर्टासमोर तिथं उभं केलं. कोर्ट काय आलं नाही. नंतर पिंजऱ्याच्या गाडीत बंदोबस्ताच्याच गाडीत परत पोलीस स्टेशनला आम्हाला आणलं 13 जणांना. तर नंतर ते आणल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती. गावात कळलं लोकांना की 13 जण आपले आत आहे तिथं की अशा प्रकारे अडकलेले इथं. कोर्ट गेलेले निघून. नंतर मग सगळ्या गावात काढल्यानंतर आपल्याला गावचे पुढारी काय सगळे आमचे वकील आले. नंतर तिथं कोर्टाच्या तिथं सगळी चर्चा त्यांची बाहेर झाली. तोपर्यंत आम्ही बाहेर आत बसून होतो. बाहेर गेल्यानंतर PI होते ते अक्षरशः कंटाळले होते. आपल्या गावाला इतका त्रास दिल्यामुळे का नाही ते कंटाळले होते ना आमच्यावरती शिस्तबद्धच होते काम त्यांचं. आणि बाहेर गेल्यानंतर कसल्याही परिस्थितीत कुणालाही काय आज म्हणले ते सोडू शकत नाहीत. मग आपल्या गावाला आपला कमीपणा होईल. हे जर आत राहिले तर आपल्याला कमीपणा होईल म्हणून कसल्या परिस्थितीत आम्हाला बाहेर सोडवण्याचा प्रयत्न वकील सगळे बारचे वकील असोसिएशन सगळे बारचे वकील लोक बोलावले आणि आपल्या गावाच्या सगळ्या बावधन गावाच्या वतीनं त्यांना विनंती करून कुणाला फोन असेल कुणाला मुख्यमंत्र्याला असेल कुणाला काय असेल असं करून आम्हाला त्यांनी सोडवलं. सोडवायच्या आधी आमची मुलाखत घेतली. प्रत्येकाला बोलवून घेतला PIनं की ती सोडवायचा बाहेर प्रयत्न नाही. आमची मुलाखत आत घेतली होती. त्यावेळेला मला बोलवून घेतलं की म्हणले बगाड्या कोण आहे ते सांगा. आता वाजले होते जवळजवळ 11-11:30. आम्हाला जेवणाची वेळ. सगळ्यांना भुका लागल्या होत्या. आम्ही विचारतोय आम्हाला जेवायचे पण ह्यांची मुलाखतीचे नाही म्हणले आम्हाला जेवायचे. गावातली सगळी म्हणले आम्हाला भुका लागल्या साहेब की 11 वाजायला आले. मग म्हणले आपोआपले डबे घेऊन या घरनं. तर आम्ही सांगितलं आमचे 13 घरचे जणांचे 13 डबे मिळणार नाही तुम्हीच आम्हाला जेवण घाला. मग त्यांनी आम्हाला आम्ही तुमच्याकडे पाहुणे आलोय ह्या हिशोबाने विचार करा. आणि मग आम्हाला त्यांनी हॉटेलला ऑर्डर दिली. आम्हाला जेवण वाढलं. जेवण येईपर्यंत PIची आमची मुलाखत घेतली. मला विचारलं गेले तर म्हणले बसा म्हणल्यानंतर म्हणले तुम्ही बगाड्या होता का? हो म्हणले. तर माझी सरपंच पण होता तुम्ही म्हणता? हो म्हणले. तर म्हणले तुम्ही सरपंच होता पण बिंडोक होता म्हणले. बिंडोक सरपंच होता तुम्ही. तुम्हाला डोक्याचा अजिबात भाग नव्हता. का बरं असं बोलले? हा ते बोलले. तसं बोलल्यानंतर मी बोललो ना साहेब म्हणले तुम्ही असं का बोलताय? म्हणले तुम्ही जर सरपंच होता तर असं वागला नसता. म्हणलं का? अहो म्हणले बगाड्या तुम्ही जर सापडणार नसता तर हे गावची यात्राच होत नव्हती म्हणली. बगाड्या जर नसताना तर ह्या परिस्थितीला कोणी तिथं आलं नसतं. तुमच्यामुळं ही सगळं झाले त्यामुळे मी म्हणले बिंडोक म्हणतो तुम्हाला. म्हणलं तुम्ही म्हणताय ते अतिशय बरोबर आहे तुमच्या दृष्टिकोनातून पण माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. ज्या वेळेला मी नवस बोललो त्या नवस पूर्ण करायसाठी मी फेडवतोय नवस हा. तर म्हणले काय नवस बोलला? तर म्हणले ज्या वेळेला माझ्या वडिलांना
त्रास होत होता, वडिलांचे हात दुखत होते, जेवताना अक्षरशः ते म्हणले रडत होते. त्यांनी शेवटचा म्हणले पर्याय एक काढला होता, म्हणले मी जीव देणार. जो त्रास होतोय ना ती सहन होत नव्हता आणि मी त्यांना रुबीपर्यंत दवाखान्यात नेलं होतं. संपूर्ण दवाखान्यात शेवटचा पर्याय रुबीला नेला होता. आमच्या चुलत्याने आम्ही रुबीपर्यंत जवळजवळ 4 ते 5 वेळा रुबीपर्यंत त्यांना नेलं. पण त्या डॉक्टरांनी सांगितलं ह्या माणसाचं शरीर चांगलं आहे, सगळे रोग नाही, काय नाही, रक्त नाही ह्यांच्या अंगात, आणि जी कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचे हाडं जी आहेत का नाही ती झीज झाली, आणि त्या झीज झाल्यामुळे ह्याला काही उपाय नाही. एक तर रक्त पुरवठा कमी आहे, रक्त भरावं लागेल. ठीक आहे म्हणले, आम्ही तो प्रयत्न करायचा म्हणले तर नाही म्हणले जमणार, कारण का रक्त या वया जवळजवळ 85च्या वर गेलं तर वडिलांचं. रक्त पुरवठा काय होईल ती डॉक्टरने सांगितलं सांगता येत नाही, शीट तुमच्या हाताला लागल का नाही लागल हे सांगू शकत नाही. मग आम्ही म्हणलं असू द्यात ह्याच पद्धतीनं. मग मी राग आलो भैरवाला, म्हणलं बघ ना साहेब, देवाचं वडिलांना चांगली तब्येत होते, मी तुझं बगाड घेईन. आणि जवळजवळ माझं 10-12 वर्ष नवस बोललेलं झालं. आणि त्या कोरोनाच्या काळात मागं पुढं न व्हायचा, मी कौलाला नेहमी बसायचो, पण अडचण आली की बसायचो नाही, घरी कुठली अडचण का असं, पण मागं पुढं नंबर यायचा. 14वा नंबर असला तर 15वाला लागायचा, 13वाला लागायचा, पण माझा नंबर जवळजवळ 4 वेळा असं झालं की लोकांना बाहेर वाटायचं की ह्याचा झाला, पण नव्हता. आणि कसं कोरोनाच्या काळात माझा कौल लागला, आणि अशा पद्धतीनं नाथ साहेबांच्या कृपेनं अक्षय आनंदात पार पाडलं संपूर्ण बघाड. आणि ही ताकद माझी नसून नाथ साहेबांचे. पण वर्षभर मला असं आहे की अजूनसुद्धा कुठला नाथ साहेबांचा विषय काढला नाहीतर मी माझ्याकडून उच्चार काढलो, अक्षरशः मी आत्ता मला डोळ्यातनं टिपच गाळायची वेळ आहे असं माझं हृदय कायम होतं. म्हणजे मी आत्ता तुमची मुलाखत तुम्ही घेताय म्हणून असं काय नाही, कायमस्वरूपी माझं फोटो जरी बघितलं बगाडाचं, मुलाखत कुणी विचारलं तरी तर कायम डोळ्यातनं पाणीच गळतं, कायमस्वरूपी असं गळतं. पण हे आनंदाचे अश्रू आहेत. आणि एकच सांगतो, ही नाथ साहेबांनी मला इतकं भरपूर ही केलं की अतिशय लोकांनी मला विचारलं पण गेलं की तुम्ही ही कसं आलं तुमच्या बगाड, काय झालं. आल्यानंतर फक्त मी एकच सांगितलं, कारण का आमच्या शिरीतील रस्ता ती करायचा चालला होता, जवळजवळ 1 किलोमीटरचा रस्ता मी स्वतः तिथं ही करून घेतला. तर लोकांना असं वाटायला लागलं की हा कौल ते रस्त्यासाठीच बोलला. तर मी लोकांना सांगितलं बाबा रस्त्यासाठी नव्हता, मी कुठल्याही पद्धतीचं पालन पोषण बघा, जी भैरवनाथांची पालन पोषण करतात म्हणजे पत्त पाळतात, महिनाभर चप्पल घालत नाही, वशाट खात नाहीत, पाणी घालतात, सगळं काय करतात. मी तुम्हाला सांगतो कुठलं काही केलं नाही, फक्त माझ्या मनात चांगली भूमिका होती आणि चांगल्या भूमिकेने मी सगळं कार्य पाडत होतो. त्याच्यामुळं मला फक्त ही वेळ आली. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो नाथ साहेबांनी मला कुठल्याही संकटात, कुठल्याही अडचणीत, कुठलीही काही वेळ येऊन दिलं नाही. आणि काही गोष्टी मी सांगू शकत नाही की मला ते त्यांनी हीच दिलेलं आहे की प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्याचं खरोखर ह्याच गोष्टीत नाही तर मला गावात कितीतरी पदं मिळाली. पहिलं माझा समाजसेवा म्हणून काम करण्याचं पहिलं तुम्हाला सांगतो माझी सुरुवात जेन्यापासूनच झाली. आणि जेन्यायचंच हे बगाड असतं, फक्त खेळण्यासाठी भैरवाला दिलेलं आहे. खरी सुरुवात माझी की आम्ही एवढं काय करते नव्हतो, मुलंच होतो. आणि जेन्यायचं पार आहे पुढं, तो पार जुना होता आणि तो जुना पार पडला होता, पार त्याचं उद्ध्वस्त झालं होतं. तिथलं जी गावाने का नाही पार विकला होता, जी जागा खड्डा जी इतका जवळजवळ 5-6चा खड्डा पडला होता आणि ते उद्ध्वस्त झालं. आम्ही तरुण पिढी, त्यावेळेला मी मंडळ होतं आमचं अजिंक्य गणेश मंडळ, त्या मंडळाचा मी अध्यक्ष होतो, त्या अध्यक्ष होतो. आणि सगळ्या मुलांना घेऊन आहे का नाही माझं झाज पथकाचं 100 लोकांचं होतं, मुलांचं झाज पथक होतं. ही बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. प्रत्येक सुपारीला जायचो. त्यावेळेला अचानक ही परिस्थिती आम्हाला दिसली. त्यावेळेला वार होता पंचमीचा, नागपंचमीची होती परिस्थिती. पण माझ्या कसं देवाने लक्षात आणून दिलं की समोर खड्डा पडला, हे भरणार कोण. माझ्या डोक्यात एकच लक्षात आलं की परिस्थितीतनं उठलो. माझी मित्रमंडळी जवळची होती, ते वकील साहेब होते, सुरेश भोटे असे सगळे, की म्हणलं आपण एक काम करायचे. तर म्हणलं काय करायचे. म्हणले समोर जो खड्डा दिसतोय ना जे न्याय देवा समोरचा पार आहे, तो पार उद्ध्वस्त होणार आहे, तो भरायचं काम आपल्याला करायचं. तर माझ्या शब्दाला त्यांनी किंमत दिली. म्हणले ठीक आहे. आम्ही तयारी केली. आळीतले 2 ट्रॅक्टर 2 ट्रॉयल्या जमा केली
आणि माती आणायला निघालो. तेवढ्यात चांगलं वयस्कर लोकांनी आम्हाला थांबवलं. थांबवल्यानंतर म्हटले तुम्ही कुठं निघालाय? तर म्हणले असं असं काम चाललं आहे. म्हणले माती आणायचं चाललं आहे. म्हणले तुम्हाला कळतं का? म्हणलं का हो? आज कोण काय आहे? म्हणले पंचमी. पंचमीचं खंदत नाहीत, पंचमीचं माती भरत नाहीत, पंचमीचं काम करत नाहीत आणि तुम्ही ते करायला निघालाय. त्यांना एकच विनंती केली. म्हणलं हे काम आहे का नाही आमचं वैयक्तिक कुणाचं नाही, आम्हाला काही होऊ द्यात, कुठले काही घडू द्यात. आम्ही खाली गेलो आणि आमच्या कॅनलवरची मातीचं ढिगारं होतं, ती ढिगारा आणून ओतलं आणि तिथं रोपटं तयार केलं आणि तिथनं खरी माझी समाजसेवेला सुरुवात झाली. तिथून मला जी गावात पदं म्हणा, माझी कामं म्हणा, कारशुद्धेश्वर पत संस्थेचा मी 2 वेळा चेअरमन झालो, जहाज पथकाचा अध्यक्ष होतो. पतसंस्थेत चेअरमन झाल्यानंतर ग्रामपंचायतीचं मला ऑटोमॅटिक आपणनी 6 महिने आधी सांगितलं की ग्रामपंचायत तुम्हाला उभं राहायचं आहे. की मी सांगितलं की नाही आमचं बंधुराजा आबा येतो, मला काय राजकारणात यायचं नाही, तसलं करायचं नाही. त्यांनी मला 6 महिन्यापूर्वी बोलवून घेतलं आणि म्हणले आम्हाला जरा थोडं कामाचं दिशा दिसली, त्यामुळे त्यांनी लगेच मला बोलवून घेऊन ते सांगितलं कसल्याही परिस्थितीत तुम्हाला उभं राहायचं. म्हटलं हात जोडतो, मला काही राजकारणात शिरायचं नाही, मला काय तसला प्रकार करायचा नाही, आमच्यात माणसं आहेत ते. आणि ते झाल्यानंतर तो प्रकार झाला. ग्रामपंचायतीला उभं राहिलो. आमच्या वार्डात पण नाही, गणेश वार्डात आमचा वार्ड आहे, ती विभागणी केली. अक्षरशः 80 ते 85 मतं आमच्या भोसल्यांची होती गणेश वार्डात. आणि गणेश वार्ड म्हणजे इतर बेगर समाजाचा वार्ड. त्याच्यानंतर उभं राहायचं म्हणजे जवळजवळ 4 जण आम्ही लढत होती, 4घांची लढत होती. आणि त्यात मी सतीश तुकाराम पिसाळ, पप्पू पिसाळ, परत दिनकर नाना पिसाळ आणि बाळासाहेब भोसले, मी अशी 4घांची लढत, 1200 मतदान. आता आम्हाला विचार पडला आपण कसं निवडून येणार, आपली तर मतं एवढी कमी. पण काय नाही, तसल्या परिस्थितीत मी जवळजवळ 47 मतानं विजयी झालो. पहिला आम्हाला ती झाल्यानंतर तो आनंद झाला. तर नंतर परत ते सरपंच पद मिळत असताना पहिल्यांदाच आमच्याकडे होतं. आप्पांनी विनंती केली मला की बाळू तुला एक बोलतो, माझा आता शेवटची स्टेप आहे की माझ्या डोळ्यात देखत माझ्या घरात काय सरपंच कोण झालं नाही, तर माझ्या दीपूला सरपंच करा आणि मला तुझं जे आहे ते ह्याच्यानंतर मी तुला पद देतो. तर त्यांचं मी म्हणणं ऐकलं आणि दीपूला सरपंच झाल्यानंतर, दीपूचं 6वं वर्ष झाल्यानंतर माझं 2.5 वर्ष मी घेतल्यानंतर 2.5 वर्षात एक कार्यक्रम होता दुसरा राबवलेला, पाणलोट क्षेत्र म्हणून. पाणलोट क्षेत्र आपल्या ड्राय भागात पाणलोट क्षेत्र चालवायचं होतं. आमदारांनी पाणलोट क्षेत्रात त्याचा निधी टाकला होता. तर तो निधी टाकल्यानंतर त्याला बॉडी तयार करायची होती. पाणलोटची बॉडी तयार करायला जवळजवळ 13, 14, 15 लोक लागतात. तर त्या अध्यक्षपदासाठी इतकी चढाओढ झाली की कोण अध्यक्ष होते, त्यासाठी सगळ्यांची ताकद पणाला लागली. आणि ताकद पणाला लागल्यानंतर ग्रामसभेतनं अध्यक्ष निवडायचा म्हणून अध्यक्ष निवडायची सगळी झाली. पण एकच ग्रामसभेने सांगितलं की काय नाही, की सरपंच आहे तोच ग्रामसभेचा अध्यक्ष होईल. तर पाणलोटचे साहेब लोक अधिकारी होते, ते उठले आणि म्हणले सरपंच हा पाणलोटच्या अध्यक्षाला चालणार नाही, की हा ग्रामस्थातूनच अध्यक्ष चालेल. तर त्यांनी अक्षरशः विरोधी पार्टीकडनं सांगितलं हा ग्रामस्थ आहे म्हणून समजा, सरपंच आहे म्हणून समजा नका. आणि मला अध्यक्षपद मिळालं. अध्यक्षपद मी कुठल्याही पदाला मागितलं नसताना ती बॉडी अधिक ही बॉडी माझं कार्य कर अध्यक्षपदासाठी मी तो निधी संपूर्ण पाणी अडवा पाणी जिरवा त्यासाठी वापरला. आणि पंचायतीचं पण कामकाज चांगलं केलं. पंचायतीचं कामकाज आता पाहिलं सांगायचं म्हणलं तरी भरपूर प्रमाणात केलं. पण तुम्हाला 1-2च कामं सांगू शकतो मी, जास्त कामं कमीत कमी जवळ कोटभर रुपयाची कामं झालेली आहेत. पण 3च कामं सांगतो. प्रथम काम केलं मी की पहिलं माझ्या स्मरणात, सगळ्यांच्या स्मरणात राहण्यासारखी जी अडचण होती, वाकेश्वरी जी मशानभूमीत मैत जी नेत होती ती नदीच्या पात्रात नेत होती. त्यावेळेला लोकांना आठवत असेल, नदीच्या पात्रात नेऊन आग्नी द्यायची. त्यावेळेला मी पहिलं 5 लाखाचं काम माझं सरपंच पदाचं असताना फक्त आत पात्र होतं, ते अलीकडं पात्र खडक फोडून घ्यायचं होता, त्याला 5 लाख घालवून ते अलीकडे घेतलं आणि ते एक अतिशय चांगलं काम केलं. आणि दुसरं काम की घंटागाडी
कचरा प्रत्येक चौकातनी जागजागी कचरे टाकायचो. त्या घंटा गाडीला मी प्रयत्न करून घंटा गाडीचं ती एक महत्त्वाचं काम केलं. आणि तिसरं काम असं केलं की आपल्या गावात भरपूर गणेश मंडळ आहेत आणि त्या कालावधीमध्ये गणेश मंडळांचं काय व्हायचं की मिरवणुका निघायच्या. मिरवणुका निघत असताना प्रत्येकाची मिरवणूक जोरात आणि उत्साहात निघायची. तर त्यावेळेला हे मंडळ सकाळी जवळजवळ काय मंडळांना पहाट झालेली, सकाळी 4 आणि 5 वाजलेले. त्यावेळेची मी परिस्थिती बघितली, म्हणलं ही काय परिस्थिती चांगली नाही, तर ह्याला काहीतरी केलं पाहिजे. मग आमची मासिक मीटिंग घेऊन त्या मीटिंगमध्ये त्यांचा माझा विचार मांडले आणि विचार घेऊन लेखी तयार केलं पत्रक आणि प्रत्येक मंडळाला ते पत्रक सादर केलं की असं पत्रक केलं की ज्या वेळेला गणपतीचं विसर्जन होईल त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या विचाराशिवाय कुठल्याही मंडळाने विसर्जन करायचं नाही. आणि आम्ही एकच विचार केला होता की ज्या ज्या दिवशी जी ती मंडळ निघतील त्याची यादी केली आणि त्या मंडळांना ज्या दिवशी निघतील ना त्यांना सांगितलं गेलं की आपल्याला पहिल्यागत मंडळाच्या मिरवणूक काढायच्या नाहीत, शिस्तबद्धच निघाली पाहिजे. आणि मग मी नियोजन असं केलं की प्रत्येकाला एकाच जागावर शिवाजी चौकातून वरनं गावाला मिरवणूक दिसावी ही मान्य, मग सगळ्या ठिकाणी शिवाजी चौकातून मिरवणूक निघतील ह्या पद्धतीनं बोलावले. प्रथम 1 वर्ष त्या लोकांनी पाहिलं की प्रतिसाद बऱ्यापैकी दिला, सगळ्यांनी नाही दिला तर बऱ्यापैकी दिला. आणि नंतर त्यांनाच कळलं की ही वळीनं मंडळ, आमचा उद्देश चांगला होता की मंडळ वळीनं सगळ्यांना व्यवस्थित बघायला निघावं, खालनं विरुद्ध दिशेनं जायचं नाही, वरनंच यायचं आणि कुणी कुणा पुढं वाजवत बसायचं नाही. रात्रीचे 12 आणि 1 आणि 2 पाठ व्हायची. तर त्याला आळा घालण्यासाठी आपल्या गावातली 2 मंडळ असायची, एक बाल गणेश मंडळ आणि एक शिवाजी चौकन मंडळ. अशी मंडळं की काही नाही, फक्त समोरासमोर वाजवायचं, खुन्नस बिन्नस काय नाही, हालायचं नाही, एकामेकाला अजिबात हटायचं नाही फक्त वाद्य वाजवताना. आणि त्या परिस्थितीत मी तेवढे मंडळ आल्यानंतर पाहिली परिस्थिती, त्यावेळेला PI ढोमे साहेब होते. ढोमे साहेबांना मी फोन करून सांगितलं, साहेब मी सगळं नियोजन केलेलं आहे, फक्त 1-2 मंडळ मला काय आटपणार नाहीत असं दिसतंय. तर ते म्हणले कधीही फोन करा. आणि नेमकं हे 2 मंडळ समोरासमोर आल्यानंतर की ही मंडळ हल्लीच नाहीत. अक्षरशः इतका शिपेजार असा दंगा झाला की आणि त्यांनी खपरं आमच्यावरच फोडलं. पण एक लक्षात ठेवा की साहेबांना 5 मिनिटात गाड्या येऊन सगळं व्यवस्थित मिरवणुका काढल्या आणि तेव्हापासून त्यांनी मिरवणुका सकाळची काढायला सुरुवात केली. शिस्त लागली. आज सांगा तुम्ही जी शिस्त लागली ती आपण लावली, मला समाधान वाटलं की खरंच की आपल्यापासून ही 3 कामं अतिशय चांगली झालेली. किती वेळ झाले बघ, 1 तास झाला.